तर आज आपण बनवत आहोत कांदा बटाटा पोहा. तर त्याचे साहित्य आपल्याला लागेल, हे मसाले आहेत, हे आपण साहित्य कापून घेतलं, हे मीठ आहे आणि हे आपले पोहे आहेत. तर साहित्याला आपल्याला लागेल 3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कापलेला बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, एक पातळ चिरलेला बटाटा, आपल्याला लागेल थोडीशी हळद 1 टीस्पून, जिरा 1 टीस्पून आणि मोहरी 1 टीस्पून. तर आपण पोहे भिजवून घेतलेले आहेत ऑलरेडी. तर आपण आता गॅस चालू करूया आणि आपले पदार्थ घेऊया बनवायला. तर पहिले आपल्याला आता तेल घालायचं आहे. त्याच्यात आपण तेल घालतोय. जिरं आणि मोहरी टाकूया आणि चांगली आपण त्यांना तडतडवून घेऊया. एकदा की त्यांनी रंग चेंज केला, तर ब्राऊन कलरमध्ये आले की आपण त्याच्यात कांदा ॲड करू. त्यांना काय जास्त वेळ नाही लागत शिजायला. आता कांदा ॲड करूया आपण. कांदा पण चांगला आपण शिजवून घेऊया. एकदा की कांदा आपला एवढा शिजला की त्याच्यात आपण आपले शेंगदाणे टाकू. शेंगदाणे टाकले की आपण त्याच्यात जरा त्यांना शिजवून घेऊया. कांदा पूर्ण पकवून द्यायचा नाही आहे, कारण पूर्ण पकला की नंतर तो नरम पडायला लागेल. तर थोडासा कच्चा असतानाच आपल्याला त्याच्यात शेंगदाणे ॲड करायचे. भाजले गेले तर आपण त्याच्यात आता आपल्याकडे तो बटाटा होता तो आपण त्याच्यात ठेवूया. ज्या करतात त्यांना पण एक चव येईल. तुम्ही बटाटा आवडत नसेल आणि काय काय जर घरातले खात असेल, तुम्ही एक बटाटा घेऊन कापून त्याला उकडून पण घेऊ शकता मीठ टाकून. आणि ते नरत मला पोह्यांना बटाटा आवडतो म्हणून मी टाकतो. आणि आपण हे टाकल्यास लगेच आपण मिरच्या पण टाकून द्या, कारण मिरच्या जर चांगल्या म्हणजे बघा आपला कांदा तोपर्यंत आपली रेसिपी. आता याच्या पुढे आपल्याला करायचं आहे की ते आपण कढीपत्ता घेतलेला, कापून तोडून घेतलेला, तो कढीपत्ता टाकायचा आहे. कारण नंतर टाकलं तर एकदमच कच्चा वाटेल. कढीपत्ता टाकून मस्त असं पसरवून घेतल्याने काय होतं, आपला बटाटा तो शिजलेला नसेल थोडासा काय असेल तो पण शिजून जाईल. तर त्याच्यासाठी आपण हे पसरवून घेतो असं. आणि कसं आहे आपलं हळद आपली 1 टीस्पून जाणार. जास्त हळद टाकू नका, नाही तर याला एक कडू चव येईल. तर हळद टाकायची 1 टीस्पून. त्यांनी एक रंग येईल पिवळा पोह्यांचा, आपल्या स्वादानुसार. मी हाताने घालतोय कारण मला झाले. तर आता आपण याच्यात आपले पोहे ते नरम आपण केले ते टाकून देऊया, भिजवून झालेले. आता यांना हलक्या हातानेच आपल्याला मिळवायचं, कारण जर जोरजोरात मिळवाल त्या पोह्यांना तर आपले पोहे चुरा पिवळा हळदीचा रंग लागून जायचा. तर उत्कृष्ट आपले पोहे, कोथिंबीर ते आपण पहिले कापून घेतलेले ते आपल्याला ॲड ऑन करायचे. कोथिंबीर टाकली की त्याला एक वेगळाच त्याचा रिचनेस एक फ्लेवर घेऊ. आपण लिंबू टाकलेलं आहे, तर लिंबूनी एक त्याला वेगळी फ्लेवर येते. आणि हां, एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, ते लोकांना माहीत नसतं. बरं, साखर याच्यात टाकायची, जास्ती नाही, एकदम बारीकशी 1 टेबलस्पून अशी. त्यांनी एक वेगळाच त्याला गोडवा येतो.
आणि आपले पोहे एकदम मस्त लागतात. जास्ती नाही, एकदम मुठभर आपल्याला टाकायचे, टेबलस्पून जसं की मी बोललो. आणि तुम्हाला पाहिजे तर थोडंसं मीठ वाढवू शकता जर तुम्हाला कमी वाटत असेल, कारण पोह्यांना आपण मीठ घातलं नव्हतं, त्याच्या मिश्रणाला घातलं होतं. तर आपण जरासं मीठ पण घालूया. आणि परत एकदा एकदम हलक्या आगेवर त्यांना आचेवर हे करून घ्यायचं आहे. आणि आपले पोहे रेडी आहेत, आपण बघू शकता. मस्त गरमागरम पोहे, बटाटा कांदा पोहा. हे मस्त असा यांचा सुगंध सुटलेला आहे. तर आपल्याला एक मी गोष्ट सांगेन की काही लोकांचे पोहे कडक होतात, तर त्या लोकांसाठी मला हे सांगायला आवडेल, एकदम असं जरासं पाणी घेऊन आपल्या कांद्या पोह्यांना असं वरतून सोडावून द्यायचं आणि लगेच झाकण लावून ठेवून द्यायचं 1 मिनटासाठी. तर त्यांनी काय होईल, आपले ते पोहे, आपले रेसिपी होती कांदा बटाटा पोहा. तर तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजून कुठली व्हिडिओ नवीन पाहिजे असेल तर ते कॉमेंट्समध्ये तुम्ही टाकू शकता. आम्ही ट्राय करू ती नवीन डिश बनवायला. धन्यवाद.